नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सागर सावनीला म्हणत असतं की एक काम करतो, ही पराठ्यांची ऑर्डर कॅन्सल कर. तसंही मुक्ताने घरी पराठे बनवलेच असते. सावनी म्हणते की तुझी मुक्ता काय अंतर्यामी आहे का? ते बसून सईच्या मनात काय चाललं आहे तिला कळणार आहे का? त्यावर सागर म्हणतो, हो, तिला सईच्या मनातील सगळ्या गोष्टी कळतात. तिला काय हवं आहे, काय नको ते सगळं कळतं तिला. तिला काय हवं आहे हे तिला सांगायची देखील गरज पडत नाही. त्या सागरला मुक्ताचा फोन येतो आणि मुक्ताला सागर म्हणतो की बोला, तुम्हाला 100 वर्ष आयुष्य आहे, आता तुमच्याबद्दल बोलत होतो मी. मुक्ता सागरला म्हणते की सई आहे का तिथे, काय करत आहे ती? त्यावर सागर म्हणतो की ती आदित्य सोबत खेळत आहे. तुमचं काही काम आहे का सईकडे? म्हणते की काय नाही, मी सईसाठी आलू पराठे करते, तिला आवडतात ना खूप म्हणून बनवत आहे. म्हणून असं वाटलं की तिला आलू पराठे बनवत आहे. सागर सईला बोलावतो आणि म्हणतो की तुझ्या मुक्ताईचा फोन आहे, तिला बोलायचं आहे तुझ्यासोबत, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. त्यावर सई म्हणते की काय आहे? त्यावर सागर म्हणतो की तूच विचार तुझ्या मुक्ताईला. त्यावर मुक्तासोबत बोलायला लागते सई आणि म्हणते की हॅलो मुक्ताई. त्यावर त्यावर मुक्ता म्हणते की काय करत आहे माझी माऊ, तिला घरी आल्यानंतर गरमागरम आलू पराठे बनवून देणार आहे. ती म्हणते की वाव मुक्ताई, तुला कसं काय कळलं मला आलू पराठे खायचे आहे म्हणून? मुक्ता म्हणते की कारण मी तुझी आई आहे की नाही. आणि सई माऊचं आणि मुक्ताईचं मन एकच आहे. मुक्ताला म्हणते की आय लव्ह यू मुक्ताई. त्यावर मुक्ता म्हणते की आय लव्ह यू टू बेटा, लवकर या तू घरी. त्यानंतर सई म्हणते बाय मुक्ताई. ठेवल्यानंतर सैल सागरला म्हणते की पप्पा चल ना, माझ्या मुक्ताईनं माझ्यासाठी गरमागरम पराठे केले आहे. सागर म्हणतो की तू एवढे हट्ट करतेस ना, तर तू तुझ्या मुक्ताईच्या हाताचेच पराठे खा. त्याचा मात्र सावनीला खूपच राग आलेला असतो. ती तिथून निघून जातात. त्यानंतर सावनी एकटीच विचार करत असते की ह्या मुक्ताने माझ्या मुलीवर अशी काय जादू केली आहे. सगळेच तिच्या बाजूने बोलतात. हे काही नाही, मी अशीच हातावर हात ठेवून बसून राहिले ना, ही मुक्ता मला लवकरच रस्त्यावर आणेल. ती करून ह्या मुक्ताला माझ्या आयुष्यातून बाहेर काढावंच लागणार आहे. नंतर आदित्य सावनीजवळ येतो आणि सावनीला म्हणतो की मम्मा, मला तुला एक सांगायचंच राहिलं, सागर पप्पांनी मला घरी बोलवलं आहे, तू घेऊन जाशील ना मला? त्यानंतर मी आजीच्या हातचं चिंबोरीचं कालवण खाईल, लकी काका सोबत बाहेर फिरायला जाईल आणि त्यानंतर सागर पप्पा, मी आणि सई गेम खेळू, तू खेळशील ना आमच्यासोबत गेम? सावनी म्हणती हो ऑफकोर्स बेटा, आपण नक्की जाऊयात तिकडे. इकडे कार्तिक सईला म्हणत असतो की आमची सई गुडगल आहे आणि त्यास खूपच छान दिसत आहे, एकदम परीराणीसारखी दिसते ती. कार्तिकला म्हणते की हो दिसणारच, ड्रेस कोणी दिला ते सांगा बरं, ओळखा बरं तुम्ही. त्यावर विचार करतो कोणी दिला असेल बरं, स्वाती आत्याने दिला असेल. ते म्हणते की नाही. कार्तिक म्हणतो मग सागर पप्पांनी. ते म्हणते की नाही. मग दिला असेल इंद्रा आजीने. सई पुन्हा एकदा म्हणते नाही. मग कार्तिक म्हणतो कोणी दिला असेल बरं मग? त्यावर सई म्हणते की हा ड्रेस मला माझ्या मुक्ताईने दिला आहे. कार्तिक म्हणतोय की तुझ्या मुक्ताईची चॉईस तर खूपच छान आहे मग. सई म्हणते की नाही, माझ्या पप्पांची चॉईस छान आहे, पप्पांनीच तर मुक्ताईला चूज केला आहे. कार्तिक म्हणतो हो एकदम बरोबर. एवढ्यात तिथे आरती येते. आरती कार्तिकला पाहून मनातच म्हणत असते, अरे बापरे, मुक्ता मॅमच्या घरात कार्तिक. एवढ्यात तिथे मुक्ता देखील येते. कोणी बघायच्या आत आरती तिथून निघून जाते. मुक्ताने तिला बघितलेलं असतं, ती खूप घाईने निघून गेलेली असते. मुक्ता तिच्या मागे जाणार ते सई म्हणते मुक्ताई गुड मॉर्निंग. आणि मुक्ता सईला म्हणते की गुड मॉर्निंग बेटा, थांबा तू 1 मिनिट मी आलेच. आणि मुक्ता देखील बाहेर जाते. मुक्ता आरतीला फोन करण्याचा प्रयत्न करत असते, आरतीचा फोन लागत नसतो. मुक्ता पुन्हा घरामध्ये येते. सागर घरामध्येच असतो आणि मुक्ताला म्हणतो की आधी तुम्ही गोळ्या घ्या, मग तुम्हाला कुठे जायचं असेल तिकडे जा. गोळी घेताय ना की मी सईला सांगू? मुक्ता गोळी घेते आणि सईला म्हणते की सई चला, आपल्याला क्लासला जायला उशीर होतोय. कार्तिक मुक्ताला म्हणतो की वहिनी तुम्ही राहून द्या, तुमची तब्येत ठीक नाही आणि तुम्हाला क्लिनिकला देखील जायचं आहे. मी सईला सोडून येतो. सागर म्हणतो की नाही नाही, मी जाणारच आहे आता, मी सोडून येतो. त्यावर कार्तिक म्हणतो ठीक आहे रे, मला वेळ आहे, मी जाऊन येतो. मुक्ता कार्तिकला म्हणते की थँक्यू, खरंच तुमची खूप मदत होईल. आणि कार्तिक सईला घेऊन जातो. त्यानंतर सागर मुक्ताला म्हणतो की माझी एक मीटिंग आहे, त्यामुळे मला गोव्याला जावं लागतं.
म्हणते की ते तुमचं काम आहे. तुम्हाला त्यासाठी कुठेही जावं लागलं तरी काय, तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक आहात. त्यात माझा काय संबंध? सागर म्हणतो की संबंध आहे. माझ्यासोबत सावनी देखील असणार आहे. म्हणते की मी आजपर्यंत तुमच्या कामाबद्दल तुम्हाला काही विचारलं आहे का? मग आत्ता का एक्सप्लेन करताय? मला काही एक सांगायची गरज नाही आणि ती तिथून निघून जाते. इकडे सावनी हर्षला म्हणत असते की हर्ष तुला माहिती आहे ना आपल्याला मीटिंग निमित्त गोव्याला जावं लागतं आहे. हर्ष म्हणतो की मग जा तू. त्यावर सावनी म्हणते की जा तू म्हणजे तू पण येणार आहे माझ्यासोबत. मी एकटी काही जाणार नाही. तिथं गेल्यानंतर मला पूर्ण वेळ त्या सागरचं तोंड बघावं लागेल आणि ते मला नकोय. त्यामुळे तू माझ्यासोबत येणार आहेस. हर्ष म्हणतो की 1 मिनिट, म्हणूनच मी हा प्रोजेक्ट एक्सेप्ट केला नव्हता आणि मला त्या सागरच्या अंडर काम करायचं नाहीये. मी त्या दिवशी तोंड वर करून एक्सेप्ट केला प्रोजेक्ट तू. त्यामुळे तूच जा तिकडे. आणि तसंही सागर तिथे एकटाच असणार आहे आणि तू त्याच्या मनात मुक्ताबद्दल 4 गोष्टी भरू शकशील. चांगली संधी मिळाली आहे तुला. आणि हर्ष तिथून निघून जातो. तिकडे मुक्ता तिच्या रूममध्ये असते. तिथे सागरने एक चिठ्ठी ठेवलेली असते. सागरने त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की मी केलेल्या चुकीला माफी नाही. मला माहिती आहे. पण तुम्ही माझ्या मुलांसाठी जे काय केलं त्याचे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. त्यासाठी मी मनापासून तुमचा खूप रिस्पेक्ट करतो. मला पटत नसलं तरी तुमच्याबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. आजपर्यंत तुम्ही मला प्रत्येक प्रसंगात साथ दिली. माझ्यावर येणारं प्रत्येक संकट तुम्ही तुमच्यावर घेतलं. मी हे सगळं करत असताना माझ्याकडूनच खूप चुका होत गेल्या. तुम्ही जितक्या समजूतदार आहात तितका मी नाहीये. माझ्यासारख्या माणसाला तुमच्यासारखी बायको मिळणं याचं खूप आश्चर्य वाटतं मला आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. पण माझंच नशीब माझ्याशी खेळ खेळत आहे आणि प्लीज मी जे काय केलं त्यासाठी मला कधी माफही करू नका. हीच माझी शिक्षा असेल आणि तुम्ही माझ्यासाठी जे काय केलं आहे त्याची शिक्षा म्हणून मी आयुष्यभर ही भोगायला तयार आहे. मी आयुष्यभर असाच जगेल मुक्ता. समोर असताना मला हे बोलता आलं नसतं आणि तुम्ही देखील मला बोलू दिलं नसतं. म्हणून मी हे सगळं लिहितोय आणि ह्याच माझ्या खऱ्या भावना आहेत. आणि हे सगळं वाचल्यानंतर मुक्ताला रडू येतं. दुसरीकडे पुरू आणि माधवीचं बॅग भरण्याचं काम चालू असतं. माधवी म्हणत असते की असं अचानक कोणी प्लॅन करतं का रे पुरू? म्हणतो की तुझीच इच्छा होती अष्टविनायक यात्रेला जायची म्हणून म्हणून बुक केलं. माधवी म्हणते की पुरू मी मुक्ताला देखील सांगितलं नाही आपल्या यात्रेला जायचं याबद्दल. म्हणतो की फोन कर आणि सांगून टाक ती अजून क्लिनिकला गेली नसते. दुसरीकडे मुक्ता म्हणत असते की हे लेटर वाचून मला त्यांच्या भावना खऱ्या वाटत आहे. त्यांना एक संधी द्यायला हवी का? मुक्ताचं दुसरं मनच मुक्ताशी बोलत असतं आणि म्हणत असतं की अजिबात नाही मुक्ता, भोळी आहेस तू आणि इतका भोळेपणा काहीच कामाचा नाही. तो तुला त्याच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतोय. मुक्ता म्हणते की कोण आहेस तू? असं मध्ये का बोलतेस? त्यावर ती म्हणते की मी तुझं अंतर्मन आहे. त्याच्या ह्या गोड बोलण्याला फसू नको. मुक्ता म्हणते की नाही पण मला नाही वाटत तसं काही. मुक्ताचं मन म्हणतं की छक्के पंजे तुला कळत नाही तू साधी आहेस आणि तू आजपर्यंत कोणाला फसवलं देखील नाहीये. तुला मी पुन्हा सांगते ह्या सगळ्यावर विश्वास ठेवू नको हा. हे सगळं खोटं आहे. त्यागच असल्याचा दिखावा करतोय तो. पुन्हा विश्वास ठेवशील आणि विश्वासघात करेल तो पुन्हा तुझा. मुक्ता म्हणते की मी त्यांच्या डोळ्यात खरेपणा वेदना पाहिली आहे. मुक्ताचं मन म्हणतं की रिअली आठव बरं त्याने तुझ्यासाठी काय केलं आहे आत्तापर्यंत. तू त्याच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवला पण त्याने काय केलं फक्त दुखावलं आहे तुला. त्याचं मन दगडाचं आहे. त्यावर मुक्ता म्हणते की त्याचं मन दगडाचं असतं तर तो माझ्या मागे इतका वेळ सॉरी म्हणत फिरला असता का? त्याचं मन म्हणतं की हे जर नाटक असेल तर ना ए रे ए रे माझ्या मागल्या असं झालं तर. मुक्ता म्हणते की पण माझं म्हणणं जर खरं झालं तर. त्याचं मन म्हणतं की ओके मी तुला सांगण्याचं काम केलंय आता निर्णय तुला घ्यायचा आहे. त्यानंतर कार्तिक घरी येतो. म्हणतो की घरात कोणीच नाहीये आणि मुक्ता हसतो. मुक्ता आहे का बघूयात आपण. एक मुक्ताच्या रूमच्या दरवाज्यामध्ये उभा राहतो आणि तो मुक्ताला बघतो आणि मनातच म्हणतो की हीच खरी वेळ आहे आपला प्लॅन सुरू करण्याची. तो रूम मध्ये शिरताच तेच मुक्ताचा फोन वाजतो आणि तो लगेच मागे फिरतो. माधवीशी बोलत असतो. ती मुक्ताला म्हणते की घरी आहेस का तू? मुक्ता म्हणते हो. त्यावर माधवी म्हणते की मग तू घरी येतेस का? मुक्ता म्हणते की सगळं ठीक आहे ना? म्हणते की आता सगळं फोनवरच बोलायचं का की समोरासमोर बोलायला काय ठेवणार आहे? म्हणते की बरं बरं थांब मी येते. मुक्ता तिथून निघते. मुक्ता गोखलेंच्या घरी येते आणि म्हणते की हे काय चाललं आहे सगळं? कुठे निघालात तुम्ही? त्यावर माधवी म्हणते की निघालो आम्ही यात्रेला. पुरूच्या मनात तेथे कोणाचे चालेना.
म्हणतो महादेवीला "आत काही काय अष्टविनायक यात्रेला तुला जायचं होतं ना आणि आता माझं नाव घेते ही." देवी म्हणते की "असं काय करतो? मी फक्त म्हणाले होते, थोडंच म्हणाले होते की आपण ताबडतोब जाऊयात." देवी म्हणते "बरं जाऊन दे आता मी तयार होऊन येते." त्या विचारामध्ये असते. पुरू म्हणतो "मुक्ता काय झालं गं? कशी काय उभी आहे? घरी सगळं नीट आहे ना?" मुक्ता म्हणते की "हो." पुरू म्हणतो की "तू?" मुक्ता म्हणते की "बरी आहे मी." पुरू म्हणतो की "मुक्ते लग्नानंतर तू पार बदलून गेलीस हं." त्यावर मुक्ता म्हणते की "असं काय बोलतोस बाबा?" पुरू म्हणतो की "असंच म्हणणार ना मी. पूर्वी कसं आपण धमाल करायचो, मस्ती करायचो. तुझ्या मनातलं मला सगळं कळतं मुक्ता. बाप आहे मी. आणि आजही तू काही बोलली नाही ना, तरी देखील मला तुझ्या मनातली सगळी खळबळ कळते." पुढील भागात आपण बघणार आहोत की मुक्ता घरी निघून जाते आणि कार्तिक मुक्ताला म्हणतो की तुमच्यासारख्या एरियाची पारख करण्यासाठी माझ्यासारखा पारखी लागतो आणि मुक्ताला हात लावतो. त्यावर मुक्ता त्याला लुटून देते आणि म्हणते की खबरदार हा, मला परत जर हात लावला तर. आता मी तुमचा हा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणल्याशिवाय मी नाही थांबणार. मुक्ताने घरी सांगितल्यानंतर इंद्रा मुक्ताच्या जोरात कानाखाली वाजवते आणि म्हणते की यापुढे तू जर एक शब्द देखील बोलली ना तर याद रख. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.